Dear student, so today discussing about the second unit of plant anatomy, plant tissue. So last lecture discussing about the introduction of plant tissue. तर आपण मागच्या वेळेस प्लांट टिश्यूचं इंट्रोडक्शन पाहिलं, डेफिनेशन्स आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि त्यांचे कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी किंवा फंक्शन्स आपण त्या ठिकाणी पूर्ण डिस्कस केले. So today discussing about the classification of meristems. So various systems of classification have been proposed by several eminent work which are based on characteristics such as in a stage, development, positions in plant body, origin, function, topography, etc. So classification of meristems, so two main groups based on origin and based on positions. तर क्लासिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दोन पार्ट्स पाहायला मिळतात, एक तर त्याचं ओरिजिन आणि दुसरी त्याची पोझिशन. तर पहिल्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पोझिशन्स. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे पोझिशन कुठे असणार आहे, कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे. सो फर्स्ट आर अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. तसंच आपण त्यांचे पोझिशन जर पाहिलं तर प्रो मेरिस्टेम, प्रायमरी मेरिस्टेम अँड सेकंडरी मेरिस्टेम. तर आज आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. सो फर्स्टली अपायकल मेरिस्टेम्स, अ मास ऑफ रॅपिडली डिवायडिंग सेल्स प्रेझेंट ॲट ग्रोईंग टिप ऑफ रूट, शूट अँड लॅटरल ब्रँचेस इज कॉल्ड ॲज अपायकल मेरिस्टेम. अपेक्स रिजन्स आर प्रेझेंट फ्रॉम द रूट अँड शूट अँड लॅटरल ब्रँचेस. तर ज्यावेळेस त्या ठिकाणी सेल डिफरन्सिएशन फ्रॉम मिओटिकली रिडक्शन अँड डिव्हिजन टू प्रोड्यूस फ्रॉम द रूट अँड शूट पार्ट्स. सो फर्स्टली आर सीड्स आर germinations, so that time from the plumils and radicals are formations to the root and shoot and lateral branches to produce from the above the phototrophic regions, from example stem regions. So these regions are formation from intercalary meristems to formation and lateral meristems to forms from the lateral branches. तर आपण बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी लॅटरल मेरिस्टेम्स त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सो अपायकल मेरिस्टेम रिप्रेझेंट द रिजन ऑफ इनिशिएशन ऑफ प्रायमरी टिश्यू ऑर्गनायझेशन्स इन रूट अँड शूट. इनिशिएशन, तर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी आपण पाहतोय की जे सेल्स त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म होताना पाहणार आहोत, तर त्यांचं जे ओरिजिन असणार आहे. सो दीज आर इनिशिएशन स्टेज अँड सेल आर डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन्स टू फॉर्मेशन्स फ्रॉम द रूट अँड शूट. सगळ्यात पहिले त्या ठिकाणी रूट आणि शूटकडचा जो पार्ट्स आहे तो मात्र या ठिकाणी फॉर्म्स होणार आहे. Types of tissue is undifferentiated. It is made up of rapidly dividing cell. Undifferentiated. ज्यावेळेस सुरुवातीला एखादं सीड जर्मिनेट होतं, फॉर्मेशन होतं आणि रूट आणि शूट हे डेव्हलप होतात, त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे टिश्यू हे डिफरन्शिएट करू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे दिस टाईप ऑफ टिश्यू इज अनडिफरन्शिएटेड फ्रॉम द फर्स्ट स्टेज ऑफ इनिशिएशन पोझिशन्स. जे इनिशियल स्टेज असणार आहे या ठिकाणी आपण त्या डिफरन्शिएट करू शकत नाहीत. इट इज मेड अप ऑफ रॅपिडली डिवायडिंग सेल्स. इट मे कॉन्स्टिट्यूट ऑफ वन ऑर मोर सेल. रॅपिडली डिवायडिंग सेल्स मीन्स so within a very small time scales to formation from the prophase, metaphase, anaphase and telophase. So these are generally vegetatively growing stage and to form from rapidly dividing the cells. ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचे शूट आणि रूटचा पार्ट डेव्हलप होतो त्यावेळेस त्या ठिकाणी अगदी फास्ट पोझिशन्समध्ये आपल्याला रॅपिडली म्हणजे जोरात त्या ठिकाणी डिवायडिंग होताना आपण सेल्स त्या ठिकाणी पाहत असतो. द नंबर ऑफ अपायकल सेल इन विच अपायकल मेरिस्टेम व्हॅरीज इन अ डिफरंट प्लांट ग्रुप्स. So lot of the plant species are present, but few number of the species are very slow growing and few number of the species are very fastly are growing. So that time depend from the plant species to species to development of cell elongation and cell differentiation and cell formations. Okay, so first of all that the lower plants or lower cryptogams, the present from bryophyte and pteridophyte usually have a single apical cells. जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की ब्रायोफाईटचे मेंबर असणारे फ्रॉम एक्झाम्पल डिक्सिया, फुनारिया जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ब्रायोफाईटचे मेंबर्स असणारे अँड सम टाइम्स ऑफ द टेरिडोफाईट मेंबर्स. सो दीज आर अ व्हेरी स्लोली आर ग्रोईंग फ्रॉम द सेल डिवायडिंग अँड सिंगल सेल्स आर अ फॉर्मेशन. तर सिंगल सेल्सचं त्या ठिकाणी आपण फॉर्मेशन पाहणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा व्हेरी स्लोली आर ग्रोईंग. द नेक्स्ट इज अ जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. अपायकल मेरिस्टेम कंपोज्ड ऑफ ग्रुप ऑफ सेल.
तर आपल्याला त्या ठिकाणी जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये जर पाहिलं तर अपायकल मेरिस्टेम ज्यावेळेस फॉर्मेशन होणार आहे ते मात्र ग्रुपमध्ये असणारे, कंपोज फॉर्ममध्ये असणारे आणि व्हेरी फास्ट, व्हेरी व्हिगरसली आर ग्रोईंग इन फॉर्मेशन फ्रॉम द अपायकल मेरिस्टेम्स. अपायकल मेरिस्टेम ऑलवेज मेंटेन देअर इन इंडिव्हिज्युअलिटी अँड पोझिशन. अपायकल मेरिस्टेम ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉर्म्स करणारे त्याचे स्वतः इंडिव्हिज्युअल असणारे आणि त्याचे जे पोझिशन असणार आहे ते मात्र या ठिकाणी फिक्स असणार आहे. फ्रॉम एक्झाम्पल कॅम्बियम टू फॉर्मेशन फ्रॉम द झायलेम अँड फ्लोएम टिश्यू द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडल जसं त्या ठिकाणी कॅम्बियमपासून जो रिजन असणार आहे तो त्या ठिकाणी मात्र फॉर्म करणार आहेत, ज्यामध्ये आपण झायलेम अँड फ्लोएम आणि व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच कॅम्बियम टिश्यूपासून सेकंडरी टिश्यू त्या ठिकाणी फॉर्म्स करणारे. अशा वेळेस त्या ठिकाणी प्रोटोझायलेम आणि मेटाझायलेम जर असेल तर ते त्या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म करतात प्रोटोझायलेम्स आणि इकडे जर असेल फ्लोएम टिश्यू, सो दॅट टाईम आर vigorously are growing from the secondary growth formations. Okay, primary structure of the plants, the activity is apical meristem cause increase in a length of the shoot, root and leaves. अपायकल मेरिस्टेम कॉजेस, कारण की याच्यामध्ये कुठलं कारण असणार आहे, सो लॉट ऑफ द शूट, रूट अँड लीव्ज आर अ फॉर्मेशन. सो द नेक्स्ट डायकॉट अपायकल मेरिस्टेम इज रिप्रेझेंट growing root, shoot tip and lateral branches, where monocot apical meristem is present only at root tip. तर आपल्याला या ठिकाणी मोनोकॉटमध्ये आपल्याला रूट टिप या ठिकाणी आपल्याला ते अपायकल मेरिस्टेम पाहायला मिळणार आहेत. मात्र डायकॉटमध्ये जर आपण पाहिलं तर रूट, शूट अँड अपायकल लॅटरल ब्रँचेस या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत. Apical meristems include the group of dividing cells that give rise to three primary meristematic tissue: protoderm, ground tissue and procambium. सो काही वेळेपूर्वी आपण त्या ठिकाणी कॅम्बियमच्या बाबतीत सांगितलं, जे प्रोकॅम्बियम त्या ठिकाणी फॉर्म्स करणारे. तसं त्या ठिकाणी प्रोटोडर्म असणारे मीन्स आउटर कवरिंग ऑफ द ओरिजिन ऑर पोझिशन ऑफ द सेल्स इन अ डर्मा लेअर. अँड ग्राउंड टिश्यू दीज आर प्रेझेंट फ्रॉम parenchyma, collenchyma, sclerenchyma, etc. and number of tissue from the inside. Okay. The protoderm forms the epidermis, procambium from primary xylem and phloem in both the stems and leaves, as well as floral appendages, ground tissue from parenchyma, collenchyma and sclerenchyma, as well as the floral appendages of ground tissue. Ground tissue मध्ये जर पाहिलं आपल्याला parenchyma, collenchyma and sclerenchyma. जस्ट मी आता एवढं डिस्कस केलं ते. ओके. द नेक्स्ट सिग्निफिकन्स ऑफ apical meristems. Apical meristems, sorry, apical meristem. Significance of apical meristem. Apical meristem is a region of rapidly dividing cells found at a plant root and shoot tip. Division of this cell always results in primary growth both at the root and shoot. तर सगळ्यात पहिले त्या ठिकाणी आपण पाहतोय की त्याचं जे रिझल्ट असणार आहे डिव्हिजन होण्याचं ते मात्र रूट आणि शूटचं या ठिकाणी असणार आहे. आणि रॅपिडली डिवायडिंग सेल्स फाउंड इन अ प्लांट रूट अँड शूट टिप. तर त्याचे इम्पॉर्टन्स असणारे सिग्निफिकंट असणारे अपायकल मेरिस्टमचं जे रूट आणि शूट टिप जर असेल ते मात्र फास्ट, विगरसली आर ग्रोईंग फ्रॉम अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन फ्रॉम द रूट अँड शूट पार्ट्स. फंक्शन ऑफ अपायकल मेरिस्टम. आता त्याचं फंक्शन काय बघा अपायकल मेरिस्टमचं. इट कॉजेस ग्रोथ, it cause primary growth by producing primary permanent tissue, epidermis, xylem, phloem and ground tissue. As its cells divided by elongate root and shoot tip grow longer, these increase the length is called as a primary growth. आता फंक्शन काय असणार आहे त्याचं, तर सेलमध्ये असणारे इलॉंगेट रूट अँड शूट टिप पार्ट्स डेव्हलप, epidermis, xylem, phloem, ground tissue are formation, cell elongation, cell differentiations, increase the length, width and cell growth. Second, to produce new leaves, auxiliary buds and flowers. त्याचं सेकंड फंक्शन असणार आहे अपायकल मेरिस्टमचं नवीन पानं त्या ठिकाणी तयार करणे, नवीन फुलं, फळं, फांद्या त्या ठिकाणी तयार करण्याचं काम असणार आहे. देन सेकंड इज अ इंटर कॅलरी मेरिस्टम. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, इंटर कॅलरी मेरिस्टम. इंटर कॅलरी मेरिस्टम टू प्रोड्यूस फ्रॉम द लॅटरल ब्रँचेस. आपण लॅटरल ब्रँचेस या ठिकाणी फॉर्मेशन करणार आहोत.
त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी मेरिस्टेम. मेरिस्टेम्स डेव्हलपिंग बिटवीन रिजन ऑफ मॅच्युअर ऑर परमनंट टिश्यू ॲज ॲट द बेस ऑफ द ग्रास लीफ इज कॉल्ड ॲज अ इंटरकॅलरी मेरिस्टेम. ज्यावेळेस एखाद्या ग्रासचं आपण पाहतो मोनोकॉट असणारे, मोनोकॉटचे जिथं लीफ फॉर्मेशन होतात किंवा त्यांचे लॅटरल ब्रँचेस फॉर्मेशन करणारे, त्या रिजनला आपण इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणणार आहोत. इंटरकॅलरी मेरिस्टेममध्ये पॅचेस फॉर्मेशन्समध्ये त्या ठिकाणी ते पुढे येणार आहे. द पोझिशन ऑफ अपायकल मेरिस्टेम which are separated from apex during the growth at the axis and remain intercalated between permanent tissue. Intercalated between permanent tissue. जसं आपण या ठिकाणी ऊस पाहतो आणि ऊसाच्या त्या ठिकाणी जे नोडल रिजन असणार आहे आणि नोडल रिजनपासून आपल्याला बड फॉर्मेशन होताना आपण त्या ठिकाणी पाहतो, त्याच रिजनला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी मेरिस्टेम्स. सो लॉट ऑफ द मोनोकॉट अँड grass family members, so they are intercalary meristem are formation. It represents the remnant of apical meristem. This meristem is a short lived. They very soon become permanent and merge with the tissues surrounding them. It is located at the base of the node. It is located at the base of the node. मी तुम्हाला मागे सांगितलं बघा की जे ऊस असणारे, ऊसाचे जे नोडल पोर्शन असणार आहे त्या नोडल पोर्शनपासून नवीन बड फॉर्मेशन करतात, म्हणजे त्या ठिकाणी अपायकल इंटरकॅलरी मेरिस्टेमचे प्रेझेंट असणार आहे. सो दीज आर नोड रिजन्स टू प्रोड्यूस फ्रॉम द बड अँड बड द न्यू थॅलड बॉडी आर डेव्हलप. म्हणजे तिथून त्या ठिकाणी नवीन प्लांट बॉडी डेव्हलप करण्याची क्षमता असणार आहे, त्या रिजनला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी मेरिस्टेम. इट ऑल्सो रिप्रेझेंट बिटवीन द परमनंट टिश्यू, आणि जिथं त्या ठिकाणी परमनंट टिश्यू फॉर्म झालेले असणार आहे. Example, it is represents mostly at the base of node, mint base of internode. Example, stem of many monocot, wheat, rice, corn, sugarcane, grass, pteridophytes, etc. The next is a lateral meristems. Lateral meristem. The meristem which occur along the lateral sides of the plant organ is known as a lateral meristem. So these regions are produced from the secondary growth. So most of the dicotyledonous plants to formation from the secondary growth of lateral sides to development of apical meristems. So number of lateral branches to produce. So that time from the lateral cell division to formation. It is also called as a secondary meristem as it is derived from parenchyma cells. The cells are rectangular in shape and are dividing rapidly. It is responsible for increase in thickness, girth, root or stem. लॅटरल मेरिस्टेमचं एक मेन फंक्शन असणार आहे की त्याचे परमनंट टिश्यू असेल ते मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त फॉर्म करणे, नवीन फांद्या त्या ठिकाणी डेव्हलप करणे, आणि जो काही विड्थ असणारे प्लॅनचे ते मात्र साईज त्यांची इन्क्रीज करण्यासाठी लॅटरल मेरिस्टेमच्या त्या ठिकाणी उपयोग हा होत असतो. सो नंबर ऑफ सेल्स आर फॉर्मेशन. मोस्ट ऑफ द कॅम्बियम रिजन्स आर फॉर्मेशन फ्रॉम द सेकंडरी ग्रोथ. दिस टिश्यू आर प्रोड्यूस लॅटरल मेरिस्टेम्स आर कॉल्ड एज सेकंडरी टिश्यू. द ग्रोथ which take place due to it is called as a secondary growth. It is found in a dicot and gymnosperm cambium of vascular bundles and cork cambium. मी जस्ट आता एवढं सांगितलं, कॅम्बियम किंवा कॉर्क कॅम्बियम जे असेल सेकंडरी ग्रोथ फॉर्मेशन करतात, आणि गर्थ किंवा त्याची विड्थ जर असणार आहे, त्याचं डायमीटर जर असेल ते इन्क्रीज करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याच डिझाईनला आपण म्हणणार आहोत मेरिस्टेमॅटिक टिश्यू. फंक्शन ऑफ लॅटरल मेरिस्टेम्स: इन्क्रीज थिकनेस, गर्थ, रूट अँड शूट. शूटची साईज वाढवण्यासाठी, रूटची साईज वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्याला रिस्पॉन्सिबल असणार आहे, त्या रिजनला आपण म्हणणार आहोत लॅटरल मेरिस्टेम्स. सेकंडरी टिश्यू ऑफ ग्रोथ विच टेक प्लेस ड्यू टू इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी ग्रोथ. आणि सेकंडरी ग्रोथचं फंक्शनच तसं असणार आहे की तो मात्र त्या ठिकाणी त्याचे जे डायमीटर असणार आहे, जो त्याच्या विड्थ असणार आहे, त्याच्या गर्थ जे असणार आहे तो मात्र या ठिकाणी इन्क्रीज करत असतो. हे त्याचं मेन फंक्शन आहे असणार आहे. त्यानंतर पुढचं आहे क्लासिफिकेशन ऑन मेरिस्टेम्स बेस्ड ऑन ओरिजिन. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट.